योहानाचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 43 पासून 45 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग त्या 2 दिवसानंतर तो तेथून गालिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्टाला स्वदेशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी जेव्हा मानव रूपात या जगात होता, तेव्हा त्याने इस्रायल देशामध्ये जन्म घेतला होता. तो त्याच देशामध्ये राहिला होता आणि तिथेच त्याने आपलं सामर्थ्य आणि स्वर्गीय ज्ञान प्रकट केलं होतं. इस्रायल देशामध्ये फिरत असताना, गावागावातून नगरानगरातून जात असताना जेव्हा प्रभू अद्भुत कामं दाखवत होता आणि स्वर्गीय वचनं शिकवत होता, तेव्हा सगळेच लोक त्याचा स्वीकार करत नव्हते. काही लोक स्वीकार करायचे आणि काही लोक अस्वीकार करायचे. विशेष करून जे धर्मपंडित होते, विद्वान होते आणि ज्यांना अशी भीती वाटत होती की या माणसाच्या मागे जर सगळे जायला लागले तर आमचा मान कमी होईल, आमचा समाजातला प्रभाव कमी होईल, अशी भीती जेवढ्यांना वाटत होती ते सगळे त्याला विरोध करत होते. हालेलुया, हालेलुया. आणि इस्रायलमधलं यहुदिया हे मुख्य ठिकाण होतं जिथे येशूला प्रचंड विरोध होत होता, इथपर्यंत की अगदी पहिल्या दिवसापासूनच तेथले लोक आणि तेथले अधिकारी, धर्मपुढारी प्रभू येशूला मारण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जेव्हा जेव्हा येशूला कळायचं की हे मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा तेव्हा येशू यहुदा सोडून गालिलामध्ये जायचा. कारण असं होतं, त्याच्या मरणाची वेळ आली नव्हती. तो कधी मरणार असं नाही की तो मरणापासून लांब पळत होता, पण ती वेळ यायची होती आणि ती वेळ जोपर्यंत आली नाही तोपर्यंत त्यांना प्रभूला त्या लोकांशी सामना करायचा नव्हता. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्याला समजायचं की हे लोक आता मला मारण्यासाठी टपलेले आहेत, तेव्हा तो यहुदियातून गालिलात जायचा. आणि म्हणून वचन म्हटलं आहे, तो गालिलात गेला कारण त्याने स्वतः साक्ष दिली होती की संदेश त्याला स्वदेशामध्ये मान मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि गालिलामध्ये गेल्यानंतर गालिलकरांनी म्हणजे त्या प्रांतातल्या लोकांनी मात्र प्रभू येशूचा स्वीकार केला, येशूवर विश्वास ठेवला. याचं कारण पुढे असं दिलेलं आहे. येशू गालिलामध्ये गेल्यानंतर गालिलकरांनी येशूला स्वीकारलं, येशूवर विश्वास ठेवला. याचं कारण असं होतं की यरुशलेमच्या सणामध्ये येशूने जे काही केलं होतं ते त्यांनी पाहिलं होतं, कारण तेही सणाला गेले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यरुशलेम हे इस्रायलचं मुख्य शहर आहे आणि त्यांचे सगळे महत्त्वाचे सण जे देवाने त्यांना लावून दिलेले होते ते त्या शहरामध्ये व्हायचे. आणि पूर्ण इस्रायलमधले भक्तिमान लोक, देवाला खूप मानणारे आणि देवाची खूप भक्ती करणारे असे भक्तिमान लोक प्रत्येक सणाच्या वेळेला यरुशलेममध्ये जायचे. इस्रायलचा एक महत्त्वाचा सण आहे वल्हांडण सण. आणि हा वल्हांडण सण मोशेच्या कारकिर्दीपासून देवाने त्यांना लावून दिला होता. या सणाचं एक विशेष महत्त्व आहे. ज्या रात्री देवाने इस्रायल लोकांना मिसर देशाच्या गुलामगिरीतून सोडवलं आणि बाहेर काढलं, त्या रात्रीची आठवण म्हणून देवाने त्यांना वर्षानुवर्षे हा सण साजरा करायला सांगितला.
पूर्ण 7 दिवस त्यांना हा सण करायला सांगितला, अशासाठी की तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला नेहमी आठवण राहावी की मी तुम्हाला मिस्र देशातून कसं बाहेर काढलं आणि त्या लोकांच्या हातातून कसं वाचवलं. हालेलुया, 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 हालेलुया. ज्या रात्री मिस्र देशातून ते बाहेर पडले त्या रात्री त्यांनी तो सण पहिल्यांदा साजरा केला, वल्हांडणाचा सण. याचा एक फार मोठा अर्थ आहे जो जुन्या करारामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. वल्हांडण म्हणजे ओलांडून जाणं, आणि या सणामागे एक फार मोठा इतिहास आहे. आणि तेव्हापासून हे लोक दरवर्षी हा सण साजरा करायचे. यरुशलेममध्ये जेव्हा सण व्हायचा तेव्हा भक्तिमान लोक तिकडे जमायचे, देवावरचं आपलं प्रेम आणि आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी. येशू ख्रिस्त पण सणाच्या काळामध्ये यरुशलेमला गेला होता. तिकडे त्याने सणामध्ये काही अद्भुत दाखवली आणि काही स्वर्गीय शिकवण दिली, आणि नंतर तो तिकडून निघून गेला. पुन्हा या गालिलकरांना तो दिसला नाही. गालिल प्रांतातले लोक जे यरुशलेममध्ये गेले होते आणि यरुशलेमच्या सणाच्या काळात ते तिकडे होते, त्यांनी तिकडे येशूला बघितलं, त्यांनी येशूची कामं बघितली, येशूचं सामर्थ्य बघितलं, येशूची वचनं ऐकली. आणि तोच येशू जेव्हा पुन्हा त्यांच्या प्रांतामध्ये आला तेव्हा बायबल म्हणतं की त्यांनी येशूचा स्वीकार केला, कारण त्यांनी यरुशलेमच्या सणात येशूची कामं बघितली होती, येशूची वचनं ऐकली होती, कारण हे लोक यरुशलेममध्ये सणाला गेले होते. हे एक छोटंसं वाक्य आहे पण अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, कारण तेही सणाला गेले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहीत आहे की लोक म्हणतात की देव सगळ्या ठिकाणी आहे, देव सगळ्या ठिकाणी आहे. तर तुम्ही मला सांगा, बिअर बारमध्ये पण आहे का? दारूच्या अड्ड्यावर पण आहे का? आणि जगामध्ये अनेक वाईट कामं चाललेली आहेत, तिकडे देव हजर आहे का? तो कसा हजर असेल? तो एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र की घाणीमध्ये तो जाऊन उभाच कसा राहील? देव सगळ्या ठिकाणी आहे हे पूर्ण चुकीचं आहे. हां, आपण असं म्हणू शकतो देव आकाशातून सगळ्या ठिकाणी बघतोय, पण त्याची उपस्थिती सगळ्या ठिकाणी नाही आहे. त्याची उपस्थिती ठराविक जागेमध्ये असते, आणि जिकडे त्याची उपस्थिती असते तिकडे तो त्याचं सामर्थ्य प्रकट करतो, त्याचं प्रेम प्रकट करतो. आणि त्या जागेत जेवढे लोक हजर असतात ते देवाचं सामर्थ्य बघतात आणि देवाचं प्रेम अनुभवतात. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही जे इथे प्रार्थनेला येता, इकडे तुम्ही देवाचं सामर्थ्य बघता, प्रेम अनुभवता, तुमच्या हृदयामध्ये खूप आनंद येतो, आणि तुम्ही बाहेर जाऊन कुणाला सांगायचा प्रयत्न करता तेव्हा ते तुम्हाला उत्तर देतात. असं कुठे होते का? औषधाविना माणूस बरा होतो का? जर तसं असतं तर हॉस्पिटल बंद झाली असती, तसं असतं तर दवाखाने बंद झाले असते. प्रार्थनेने आजारी बरे होतात हे कसं शक्य आहे? आणि काही लोक म्हणतात की जर अशा रीतीने देव लोकांना बरं करतोय आणि प्रार्थनेने जर लोक बरे होतात तर तुम्ही जा आणि हॉस्पिटल एवढी भरलेली आहेत तिकडे लोकांना बरं करून दाखवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे छोटंसं वाक्य महत्त्वाचं वाक्य आहे. तेही सणाला गेले होते. कोणता सण? जो यहोवा देवाने त्यांना लावून दिलेला होता. यहोवा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त सणाच्या काळात तिकडे हजर होता, आणि जिकडे येशू हजर होता तिकडे ते गेले होते. म्हणून त्यांनी येशूचं काम बघितलं, सामर्थ्य बघितलं, वचनं ऐकली, आणि म्हणून जेव्हा त्यांनी येशूला पुन्हा बघितलं तेव्हा त्यांनी येशूचा लगेच स्वीकार केला. देव योग्य जागेमध्ये हजर असतो, योग्य जागेत काम करतो, आणि खरं म्हणजे जिथे त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतात तिकडे तो हजर असतो.
जिकडे त्याच्यावर प्रेम न करणारे लोक आहेत, त्याच्यावर विश्वास न ठेवणारे लोक आहेत, तिकडे देव हजर नसतो. त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक जिकडे असतात तिकडेच तो हजर असतो. आणि जिकडे देव हजर आहे तिकडे तुम्ही पण हजर असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज जगाची स्थिती अशी आहे जसं काय देवाला आमची गरज आहे. आम्हाला देवाची गरज नाही आहे, देवाला आमची गरज आहे. देवाला जर करता येतं तर हे करून दाखवावं आणि ते करून दाखवावं. आपल्या प्रार्थना घरात आलेली एक सुंदर साक्ष आहे. एका भावाने साक्ष दिली. तो इथे प्रार्थनेला आला. का आला माहीत आहे? इथे प्रार्थना कशी होते आणि इथं काय शिकवलं जातं हे बघण्यासाठी. आणि तो का बघण्यासाठी आला? त्याची बहीण किती वर्ष माहेरी आली नाही. बहिणीचं यांच्याबरोबर काहीतरी बिनसलं होतं आणि ते म्हणतात की बहीण आमच्या घरी येतच नव्हती. ना आमच्याशी बोलायची, ना आमच्या आईवडिलांशी बोलायची, कोणाशीही बोलत नव्हती. किती वर्षे सुरू होतं. आणि हे भाऊ म्हणतात की ती माहेरी येत नाही म्हणून आम्ही सगळे घरात दुःखी होतो आणि ती यावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला, पण ती कुणालाही दाद देत नव्हती. काही वर्ष निघून गेली आणि एक दिवस अचानक ती आमच्या घरी आली आणि आम्हा सगळ्यांशी प्रेमाने बोलायला लागली. आई वडिलांशी बोलायला लागली, आमच्याशी बोलायला लागली. आणि आम्हाला हे बघून नवल वाटलं की अचानक ही आली कशी आणि येऊन इतक्या प्रेमाने कशी बोलते. तेव्हा ह्याने तिला विचारलं, ताई असा बदल कसा झाला तुझ्यात? तेव्हा ती म्हणते, मी नायगावला एका ठिकाणी प्रार्थनेला जाते आणि तिथे प्रार्थनेला गेल्यापासून माझ्या हृदयात बदल झालेला आहे. मी सगळ्यांना क्षमा केलेली आहे आणि आता माझ्या मनात कुणाबद्दल राग नाही आहे. हालेलुया. हा भाऊ म्हणतो, ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की एवढी वर्ष मी इतके प्रयत्न केले, बहिणीने मला दाद दिली नाही. असं तिकडे काय आहे की तिकडे गेल्यानंतर हिचं मन बदललं आणि हिने आमच्या घरी यायला सुरुवात केली आणि आमच्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली. आणि ते म्हणतात, म्हणून मी इकडे प्रार्थनेला यायला लागलो आणि आता मी येत आहे प्रार्थनेला. हालेलुया, 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 हालेलुया. त्याने एक चमत्कार बघितला. ही माझी बहीण एवढे वर्ष आमच्याशी बोलत नव्हती, इतके आम्ही दुःखी होतो, पण तिला त्याचं काही पडलं नव्हतं. आणि आता अचानक बदल कसा झाला? जाते कुठे ती? जिथे कुठे जाते तिकडे देव नक्कीच असला पाहिजे, कारण देवाशिवाय तिचं हृदय बदलणं शक्य नाही आहे. ते बघायला आले इकडे. त्यांनी प्रवचन ऐकलं, प्रार्थनेत भाग घेतला, त्यांना सगळं आवडलं. ते प्रार्थनेत येत राहिले आणि नंतर त्यांनाही देवाने आशीर्वाद दिले. त्या आशीर्वादाच्या साक्ष द्यायला ते स्टेजवर आले. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा या केंद्रातला प्रवेश कसा झाला. मी माझ्या बहिणीमधला बदल बघून इकडे प्रार्थनेला यायला लागलो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जिकडे देव आहे तिकडे तुम्हाला येता आलं पाहिजे. तुम्ही जिकडे आहात त्या घाणीमध्ये देवाने येऊन तुमच्यासाठी काम करावं अशी अपेक्षा बाळगू नका. कोणी दारूच्या अड्ड्यावर असेल आणि बोलेल की देव जर बरं करत असेल तर मला इकडे पण येऊन बरं करावं. कोणी वाईट जागेमध्ये आहे, अविश्वासाच्या वातावरणात आहे आणि म्हणतं देवाने मला इथे येऊन बरं करावं. बायबलमध्ये सुंदर प्रसंग आहे. जेव्हा येशू याईराच्या घरी गेला होता, ज्याची 12 वर्षाची एकुलती एक मुलगी मरण पावली होती, आणि येशूने जेव्हा त्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याने बघितलं की सगळं घर रडणाऱ्या लोकांनी भरलं होतं. आता 12 वर्षाची मुलगी मरण पावलेली आहे म्हणजे आपण समजू शकतो तिच्या आईवडिलांचं, नातेवाईकांचं, शेजाऱ्यांचं दुःख केवढं मोठं आहे आणि ते किती रडत असतील. पण जसा प्रभूने त्या घरामध्ये प्रवेश केला, प्रभू त्या रडणाऱ्या लोकांना म्हणतो, रडू नका, मुलगी मेली नाही आहे, झोपेत आहे. असं बोलता बरोबर सगळे हसायला लागले. असं बोलता बरोबर सगळे हसायला लागले. मुलगी मेली नाही आहे, झोपेत आहे. प्रभूने काय केलं? बायबल म्हणतं त्याने सगळ्यांना बाहेर काढलं आणि फक्त मुलीचे आई वडील आणि त्याचे 3 प्रमुख शिष्य, 12 शिष्य प्रभूचे आहेत, पण त्यातले 3 प्रमुख आहेत
जे नेहमी त्याच्यासोबत कुठेही असायचे, पेत्र, योहान आणि याकूब यांना घेतलं. फक्त 5 माणसांना घेतलं. मुलीचे आईवडील ते असणं गरजेचे होते, ती त्यांची मुलगी आहे. आणि प्रभूचे 3 जवळचे शिष्य यांना घेतलं. बाकी सगळ्यांना बाहेर काढलं. आणि सगळे बाहेर गेल्यानंतर प्रभू त्या प्रेताजवळ गेला आणि म्हणतो, तलिथा कुम, मुली मी तुला सांगतो उठ. आणि ती मुलगी जिवंत झाली. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही मला सांगा की एवढा मोठा चमत्कार प्रभू करणार होता तर लोकांच्या समोर करायला पाहिजे होता ना. लोकांचा केवढा विश्वास वाढला असता, त्यांनी प्रभूला मानलं असतं आणि काय काय झालं असतं. प्रभूच्या गळ्यामध्ये हार तुरे घातले असते, त्याचे पाय पकडले असते. प्रभूने सगळ्यांना बाहेर काढलं. मुलगी मेली नाही, झोपेत आहे असं म्हणता बरोबर जे हसायला लागले ते आहेत अविश्वासणारे. आणि देवाला अविश्वासाचं वातावरण सहन होत नाही. अविश्वास देवाबद्दलचा, देवाच्या सामर्थ्याबद्दलचा, देवाच्या प्रेमाबद्दलचा अविश्वास देवाला मुळीच पसंत नसतो. आणि म्हणून जेव्हा सगळे हसायला लागले तेव्हा प्रभूने सगळ्यांना बाहेर काढलं आणि फक्त 5 जणांना घेऊन तो मुलीच्या प्रेताजवळ गेला आणि त्याने तिला जिवंत केलं. कुणीही सांगेल एवढा मोठा चमत्कार प्रभू करणार होता तर सगळ्या लोकांच्या डोळ्यात देखत करायला पाहिजे होता. नाही, देव शिस्तीचा देव आहे. तो बेशिस्तीने वागत नाही आणि तो सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे करतो. आपण मानवी बुद्धीने विचार करतो, तिथे रडायला 500 लोक आले असतील, 500 लोकांच्या पुढे झालं असतं तर केवढा मोठा चमत्कार सगळ्यांना कळला असता. पण प्रभूने ते होऊ दिलं नाही. प्रभूने तसं घडू दिलं नाही. देव शिस्तीचा देव आहे. तो योग्य मार्गाने काम करतो, योग्य वातावरणात काम करतो. आणि म्हणून ज्यांच्या मनात देवाबद्दल काही विश्वासच नसतो ते नेहमीच बोलत राहतात, असं कुठे होते का, तसं कुठे होते का. ही आंधळी श्रद्धा आहे आणि ही फसवणूक आहे. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये आंधळी श्रद्धा, अंधविश्वास जरूर आहे, पण तो आमचा नाही बरं का. आमचा एकदम डोळस विश्वास आहे. आम्ही जाणून बुजून विश्वास ठेवलेला आहे. आम्ही ओळखला आहे, पारखला आहे, जाणलं आहे की तोच जीवनाचा प्रभू आहे. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक तो आहे आणि तो आत्म्याच्या रूपाने जगामध्ये काम करत आहे. आणि जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याचा धावा करतात त्या सगळ्यांची हाक ऐकून त्यांना मदत करायला तो तत्पर असतो. हालेलुया, 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 हालेलुया. यरूशलेमच्या सणात प्रभू येशू हजर होता. तो सण देवापासून लावून देण्यात आलेला होता आणि प्रभू त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी हे गालिलकर पण गेले होते. जेवढे कोणी भक्तिमान असतील, देवावर प्रेम करणारे असतील ते गेले होते. त्यांनी प्रभूचं काम बघितलं, प्रभूची वचनं ऐकली आणि पुन्हा जेव्हा प्रभू स्वतःच त्यांच्या प्रांतामध्ये गेला तेव्हा त्यांनी स्वीकार केला, कारण हे लोक सणाला गेले होते आणि त्यांनी प्रभूला तिकडे बघितलं होतं. हालेलुया, हालेलुया. 2003 साली अमेरिकेतले देवाचे फार मोठे सेवक पॅस्टर बेनी हिन जेव्हा मुंबईला आले होते, मुंबईच्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर त्यांची फार मोठी सभा झाली होती. सलग 3 दिवस ही सभा होती. पहिल्याच दिवशी सभेला 20 लाख लोक होते. मी स्वतः त्या ठिकाणी होते, आपले ब्रदर पण होते. आम्ही एवढ्या दूर होतो की आम्हाला स्टेज पण नीट दिसत नव्हतं. त्यांच्याकडे अशा मोठाल्या प्रोजेक्टरच्या स्क्रीन लावलेल्या होत्या पूर्ण ग्राउंडवरती. बेनी हिनचं स्टेज दिसतही नव्हतं. प्रवचनामध्ये पॅस्टर बेनी हिन बोलले, मला वाटलं नव्हतं की मुंबईला मला एवढे लोक ओळखतात. मी तर एक अमेरिकेतला माणूस आहे आणि जेव्हा मी इकडे स्टेजवर आलो आणि मी हा लोकांचा समुद्र बघितला, मी म्हटलं हे कोण मला ओळखणारे, यांना माझी ओळख कुठची. तेव्हा कुणीतरी सांगितलं, पॅस्टर इकडे मुंबईला गॉड TV नावाचा एक चॅनल असतो, ज्याच्यावर तुमचा कार्यक्रम येतो ना, तो गॉड TV जो अमेरिकेत आहे तो इकडे मुंबईला पण आहे आणि मुंबईचे लोक त्यावर तुम्हाला बघतात आणि म्हणून आज तुम्ही इकडे येणार आहात, म्हणून लोकांचा हा समुद्र जमलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळेला पॅस्टर बेनी हिंनी गॉड टीव्हीचे जे मालक होते त्यांना पण तिकडे स्टेजवर बोलावलं होतं. ते पण सोबत घेऊन आले होते. ते म्हणतात या माणसामुळे, या माणसाने गॉड टीव्ही चॅनल चालू केला, तो पूर्ण जगात गेला, तो मुंबईला पण येतोय आणि त्यावर आमचे कार्यक्रम येत होते. ते बघून एवढे आत्मे मला ओळखायला लागले. हालेलुया. पण जर तो चॅनल नसता तर, आणि बरं तो चॅनल होता ते होता, पण ज्यांनी बघितलं नाही त्यांचं काय? तो सगळ्यांसाठी उपलब्ध होता ना. गॉड टीव्ही चॅनल पूर्ण मुंबईत होता. त्यावेळेला एक मिरॅकल नेट म्हणून पण होता, त्यावरही पॅस्टर बेनींचे कार्यक्रम यायचे. मला माहिती नाही आहे की हा चॅनल अजून सुरू आहे किंवा नाही. बघणारे लोक किती होते? जेवढे बघणारे होते त्यांना सुवार्ता समजली, ते देवाच्या सेवकालाही ओळखायला लागले. आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं, सुवार्ता त्यांच्या घरात आली, देवाचं वचन घरात आलं, परंतु रिमोट घेऊन तो नंबर दाबावा आणि तो कार्यक्रम बघावा एवढी मेहनत पण ज्यांना घ्यायला वाटत नाही आहे, त्यांना देव कसा कळेल? त्यांना देव कसा सापडेल? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज जितका जगाचा शेवट जवळ येत आहे तितका देव वेगाने काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून देव काम करत आहे. आपल्या प्रार्थना घराचा यूट्यूब चॅनल लॉकडाऊनमध्ये सुरू झाला. त्याच्या अगोदर मला कधी गरज वाटली नाही. अनेकांनी मला सांगितलं होतं, पण मी दुर्लक्ष केलं. मी असा विचार करायचे, लोक येतात दर आठवड्याला प्रार्थनेला, होते प्रार्थना, तर अजून यूट्यूबवरती देण्याची काय गरज आहे? पण ज्या दिवशी लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवशी मी जागी झाले. लोक प्रार्थना घरात येऊ शकणार नाहीत, त्यांना वचनं कुठून मिळतील? त्यांना प्रार्थना कुठून मिळेल? आणि तेव्हापासून हा चॅनल सुरू झाला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मी स्वतः यूट्यूब बघायला लागले. आधी मी बघत नव्हते. ते बघत असताना मला कळालं देवाने केवढी माध्यमं आणि केवढे दरवाजे उघडलेले आहेत. किती देवाचे सेवक यूट्यूबवरती प्रार्थना सभा दाखवत आहेत, वचनं देत आहेत, किती बीज पेरलं जात आहे. देव एवढं काम करत आहे आणि तरीही लोक ओरडतात. असं कुठे होते का? सत्याजवळ लोकांना यायचं नाही आहे. सत्य सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. देव योग्य ठिकाणी योग्य वातावरणात तो शिस्तीने काम करतो, बेशिस्तीने काम करत नाही. मी पहिल्या सेशनला लोकांना सांगितलं, तुम्ही आज इकडे बसलेला आहात या बांबूच्या साध्या हॉलमध्ये, बाकीचे लोक कुठे आहेत सांगा? लोक कुठे आहेत आणि तुम्ही कुठे आहात? मी लोकांना म्हटलं, हा बांबूने बनवलेला हॉल आहे, आमच्या बाजूच्या चटया पण फाटायला लागलेल्या आहेत. येशूने गव्हाणीत जन्म घेतला होता ना. हा गोठा दिसायला लागला, पण येशू गव्हाणीत जन्मला, महालामध्ये नाही, बंगल्यामध्ये नाही. आणि पहिल्या सेशनला एका भावाने साक्ष दिली, ज्या वेळेला इथे स्तुती आराधना सुरू होती आणि त्यांचे डोळे बंद होते तेव्हा त्यांना अचानक असं दिसायला लागलं. म्हणजे त्यांनी दृष्टांत बघितला, असा दृष्टांत की या ज्या आपल्या पत्र्याच्या आणि चटयांच्या भिंती आहेत या सगळ्या त्यांना सोनेरी भिंती दिसायला लागल्या. सोनेरी भिंती आणि आत बसलेले सगळे लोक पांढरे शुभ्र कपडे घातलेले देवदूतांसारखे दिसायला लागले. हालेलुया, 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 हालेलुया. आज या घडीला सगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि आपण या बांबूच्या हॉलमध्ये आहोत. हॉलमध्ये म्हणण्यापेक्षा ही छोटीशी बांबूची शेड आहे, हॉल पण नाही आहे. इकडे आपण बसलेलो आहोत. देव स्वर्गातून कुठे बघतोय? बिअर बारकडे, सिनेमा थिएटरकडे, आज हॉटेल सगळी भरलेली आहेत तिकडे. देव स्वर्गातून या आशिष प्रार्थना घराकडे बघत आहे. आणि आशिष प्रार्थना घरासारख्या जेवढ्या जागा आहेत जिकडे लोक येशूची भक्ती करण्यासाठी जमलेले आहेत, त्याची उपासना आणि आराधना करण्यासाठी जमलेले आहेत, तिकडे देवाचं लक्ष आहे. देव तिकडे हजर आहे. देवासाठी बाकी काही महत्त्वाचं नाही आहे.
आणि ज्याला देवाला बघायचं आहे त्याने देव जिकडे आहे तिकडे आलं पाहिजे. देव जिकडे हजर आहे तिकडे आलं पाहिजे. जर तुम्ही तिकडे येऊ शकत नसाल आणि तुम्ही कितीही ओरडलात की देव कुठे आहे आणि असं कुठे होते का आणि तसं कुठे होते का, या तुमच्या बोलण्याने तुम्ही स्वतःला फसवत आहात. देवाला मात्र कोणी फसवू शकत नाही. हालेलुया. असे किती लोक आहेत ज्यांना कुणी ना कुणी आमंत्रण दिलेलं आहे प्रार्थनेला येण्याचं, येत नाहीत. प्रार्थनेला येणं सोडून द्या. त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्यांना सांगितलं जातं मोबाईलवर अमुक दिवशी अमुक वेळेला प्रार्थना येते, कमीत कमी प्रार्थना तरी बघा. ते पण जमत नाही आहे. ना प्रार्थना घरात येणं शक्य होत, ना घर बसल्या हातातला मोबाईल चालू करून यूट्यूबवरती प्रभूची प्रार्थना बघावी एवढी पण त्यांना इच्छा होत नाही आहे. आणि वर ते म्हणतात कुठे आहे देव आणि असं कुठे होते का. हालेलुया, 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 हालेलुया. देव या जगामध्ये काम करत आहे. तो काम करत होता, त्याचं काम आजही सुरू आहे आणि युगाच्या अंतापर्यंत त्याचं काम चालू राहणार आहे. हालेलुया. एका बाजूने देवाचं काम सुरू आहे, देवाचं सामर्थ्य प्रकट करणं सुरू आहे, देव त्याच्या वचनाचा प्रकाश पसरवण्याचं काम करत आहे. आणि दुसऱ्या बाजूने अविश्वास वाढत आहे, कारण जिकडे देव हजर आहे तिथे लोकांना यायचं नाही आहे आणि देवाचा अनुभव घ्यायचा नाही आहे. जिकडे देव हजर आहे तिकडे येऊन त्यांना प्रकाशित व्हायचं नाही आहे, तर त्यांना आपली पापं आणि आपल्या घाणीच्या जागा पसंत आहेत. त्यांना आपल्या घाणीच्या जागा पसंत आहेत, म्हणून जिकडे देव आहे तिकडे ते येत नाहीत आणि बोलत राहतात की कुठे आहे देव आणि असं होते का आणि तसं होते का. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समुद्र देवाची एक विशाल सुंदर प्रचंड निर्मिती आहे. समुद्र जर बघायचं असेल तर तुम्हाला तिकडे जावं लागतं की नाही. नदी देवाची केवढी सुंदर निर्मिती आहे, पण ती बघायची असेल तर ती जिकडे वाहते तिकडे जाऊन बघावं लागेल. डोंगर देवाची सुंदर निर्मिती आहे, पण ते जिकडे आहेत तिकडे जाऊन तुम्हाला बघायला पाहिजे की तुम्ही ते पण घरी बोलवाल. डोंगर आहेत, माझा विश्वास नाही आहे. समुद्र आहे, माझ्या घरात मी कधी बघितला नाही, अंगणात पण बघितला नाही. नदी कुठे वाहते, माझ्या दारापुढून मागून कधी वाहिली नाही. असं तुम्ही बोलत राहाल देवाच्या कार्याविषयी. आज देव जे करत आहे त्याविषयी लोक अशाच रीतीने संशय घेत आहेत. ज्याप्रमाणे समुद्र, नदी, डोंगर हे देवाचं काम आहे, त्याप्रमाणे कॅन्सर बरं करणं हे देवाचं काम आहे. HIV बरा करणं हे देवाचं काम आहे. रोग बरे करणं हे देवाचं काम आहे. समस्या आणि दुःखातून मुक्ती देणं हे देवाचं काम आहे. पण ते काम देव ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी जर तुम्ही हजर नाही आहात तर तुम्हाला ते कधीही समजू शकणार नाही. आणि जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आणि जर विश्वास ठेवला नाही तर तुमचं तारण होणार नाही. यरुशलेमच्या सणात येशूने जे केलं होतं ते त्यांनी पाहिलं, कारण तेही सणाला गेले होते. त्यांनी येशूची कामं बघितली म्हणून त्यांनी येशूला स्वीकारलं, म्हणून त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. जेव्हा आपण देवाची कामं बघतो, देवाचं सामर्थ्य बघतो, देवाची वचनं ऐकतो, तेव्हा आपल्या हृदयात विश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा आपल्या हृदयात विश्वास निर्माण होतो तेव्हाच आपल्यासाठी स्वर्ग उघडला जातो. कारण विश्वासाशिवाय देवाच्या राज्यात कुणीही प्रवेश करू शकत नाही. देवाच्या घरात, देवाच्या राज्यात प्रवेश करायचा असेल तर एकच दरवाजा आहे आणि हा दरवाजा विश्वासाचा दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्याशिवाय कुणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वेळेला विश्वासणाऱ्या लोकांना पण असं वाटतं की देवाने असं करायला पाहिजे होतं आणि देवाने तसं करायला पाहिजे होतं. तुम्ही जिकडे राहता तिकडे तुमच्या आजूबाजूचं वातावरण किंवा तुम्ही जिकडे काम करता तिकडचं तुमचं आजूबाजूचं वातावरण अचानक कोणी आजारी दिसला किंवा काही संकट आलं किंवा काहीही तुम्हाला वाईट दिसलं की तुम्हाला लगेच असं वाटतं की देवाने याला बरं करायला पाहिजे, देवाने अमुक गोष्ट करायला पाहिजे, देवाने तमुक गोष्ट करायला पाहिजे. आपण आपल्या बुद्धीने विचार करतो. बायबल असं म्हणतं देवाचा मूर्खपणा
माणसाच्या शहाणपणाहूनही श्रेष्ठ आहे. देव कधीही चुकत नाही. आपल्याला वाटतं हे देवाने करायला पाहिजे होतं, ते देवाने करायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे नव्हतं, ते तसं व्हायला पाहिजे नव्हतं. हालेलुया. म्हणून कधीही असं बोलू नका, हे असं देवाने करायला पाहिजे नव्हतं, तसं देवाने करायला पाहिजे नव्हतं. कधी कधी आपल्याला काही लोकांच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात. तरी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव कधीही चुकत नाही. ब्रदर म्हणायचे, तुम्ही संपूर्ण बायबल विसरलात तरी हरकत नाही, पण एक सत्य कधीच विसरू नका, देव खरा आहे आणि माणूस खोटा आहे. देव खरा आणि माणूस खोटा. सगळं बायबल विसरलात हरकत नाही, पण हे वचन कधी विसरू नका की देव खरा आहे आणि प्रत्येक माणूस खोटा आहे. म्हणून याच्या बाबतीत देवाने असं करायला नको होतं, त्याच्या बाबतीत असं करायला नको होतं, हे असं का झालं, ते तसं का झालं. तुम्ही असे एखादी व्यक्ती असाल की तुमच्या घरातले तुम्ही एकटेच तेवढे येशूवर विश्वास ठेवताय, बाकी कोणी विश्वास ठेवत नाही आहे, आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करताय. त्यांचं काहीही झालं की तुम्ही प्रार्थना करता, ते बरे होतात, येशूवर विश्वास ठेवत नाहीत. खूपच त्रास झाला की मग ते तुम्हाला असंही सांगतात, आता मी बरा झालो ना की पुढच्या आठवड्यात तुझ्याबरोबर प्रार्थनेला येईन. हां, येत नाहीत. असा खूप लोकांना अनुभव आहे की लोक सांगतात, घरचे लोक पण सांगतात, आता या वेळेला तेवढी माझ्यासाठी प्रार्थना करा, आता मी बरा झालो ना की मग मी येणार प्रार्थनेला, आणि येत नाहीत. असं वारंवार घडत राहतं. घरातली एकच व्यक्ती विश्वासणारी आहे, बाकी कुणी विश्वास ठेवत नाही, आणि ती एकच व्यक्ती सगळ्यांसाठी प्रार्थना करत राहते. कोणाला दुखलं, खुपलं, कोणाची परीक्षा जवळ आली, कोणाचा अपघात झाला, कोणाला अपयश आलं, कोणाला नोकरी मिळत नाही, ती एकच व्यक्ती मध्यस्थ म्हणून घरातल्या सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करत राहते. देव तिची प्रार्थना ऐकतो, त्याप्रमाणे करतो. पण कधी कधी असं घडतं की त्या व्यक्तीला असं जाणवतं की देव माझं ऐकत नाही आहे. मी मागितलं होतं माझ्या भावासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी मी मागितलं होतं, पण देवाने माझं ऐकलं नाही. असं का केलं? तुम्हाला माहीत आहे, ते तसं करणं हेच योग्य होतं. कारण खूप वेळेला माणूस खड्ड्यात पडल्याशिवाय त्याला अक्कल कशी ती येत नाही. ते पडायला गेले की तुम्ही हात धरता, ते पडायला गेले की तुम्ही हात धरता. तुम्ही वारंवार त्यांच्यासाठी प्रार्थना करता, म्हणजे काय करता, तुम्ही त्यांना पडूच देत नाही. ते पडू नयेत म्हणून तुम्ही सारखा हात धरता. त्यांच्यावर काही संकट ओढवलं तुम्ही प्रार्थना करता, म्हणजे तुम्ही वारंवार त्यांना आधार देता आणि उभं करता. मग कधी कधी देव सांगतो, तू बाजूला हो, एकदा तो खड्ड्यात पडू दे, तू बाजूला हो, मध्ये येऊ नकोस. मग कधी कधी असंही होतं की तुम्हाला असं वाटतं, मला माहिती नव्हतं हे संकट आलं, नाही तर मी प्रार्थना केली असती. माहिती नव्हतं नाही, देवाने तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. नाहीतर देव सांगतो तू प्रार्थना करणार आणि मला त्याच्यातून संकट बाहेर काढायला लागणार, त्याच्यापेक्षा तू जरा बाजूला हो, त्याला खड्ड्यात पडू दे. खड्ड्यात पडल्यानंतर मग त्याला शहाणपणा येईल आणि त्याला कळेल, देवाशिवाय माझं काही भागत नाही आहे, मला देवाचीच गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगातल्या प्रत्येक माणसाला देवाची गरज आहे. पण आज माणूस एवढा अहंकारी झालेला आहे, एवढा गर्विष्ठ झालेला आहे की त्याला वाटतं की देवाची गरज नाही आहे, आणि तो देवाला नसत्या ठिकाणी शोधतो. आम्ही देव शोधला, आम्हाला सापडला नाही. काही असेही महाभाग निघालेले आहेत जे म्हणतात की आम्ही बायबल वाचलं पण आम्हाला देव सापडला नाही. बायबल वाचलं आणि तरीही देव सापडला नाही. याचं कारण असं आहे, तुमचं मन तुम्ही देवासाठी उघडलंच नाही. बायबल कसं वाचावं? लहान बालकासारखं मन ठेवून बायबल वाचावं. लहान बालकासारखं मन ठेवून बायबल वाचावं, तर तुम्हाला बायबलमध्ये देव सापडेल. तुम्ही स्वतःला मोठे शहाणे समजताय, विद्वान समजताय आणि बायबलचा अभ्यास करायला निघताय. तुम्ही उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत अख्खी पुस्तकं झाडून वाचा, तुम्हाला देव सापडणार नाही. कारण तुमच्या अहंकारामुळे तुमच्या अंतःकरणाचे डोळे बंद झालेले आहेत. बायबल तुम्ही गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचाल आणि तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काही खरं नाही आहे, आणि बायबल वाचूनही मला देव सापडला नाही. हालेलुया, हालेलुया. देव आहे, त्याच्याच जागेवर आहे, तो बदलला नाही आहे. म्हणून देवाचं नाव आहे यहोवा.
तो जो आहे तो आहे, तो न बदलणारा देव आहे. माणूस बदललेला आहे, माणूस कडक मनाचा होत चाललेला आहे आणि म्हणून त्याला देव सापडत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वचन अतिशय महत्त्वाचं आहे. यरुशलेमच्या सणात ते गेले होते म्हणून त्यांनी येशूला बघितलं, येशूची कामं बघितली म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि येशूचा स्वीकार केला. जिकडे देव आहे, जिकडे देव काम करतोय तिकडे आपण उपस्थित असायला पाहिजे. जर तिकडे आपण आहोत तर आपण देवाची कामं बघू शकतो, त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्याद्वारे तारण मिळवू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.